भेंडीचा ठेचा कधी खाला का? खाला नसेल तर करून बघा. असा झणझणीत ठेचा इथे बनवते मी आणि या पद्धतीचा बनवून बघा एकदा. चवीला खूप छान लागते. चपाती भाकरीसोबत आरामात खाऊ शकतो. आता या ठिकाणी भेंडी घेतलेली आहे. तुम्ही म्हणसाल तर ही भेंडी मोठी आहे आणि जाड. अजिबात नाही आहे. खूप कवळी भेंडी आहे. स्वच्छ धुवून कोरडी करून राऊंडमध्ये कापून घेणार आहे मी भेंडी. इथे बघा या साईजची मी भेंडी कापून कट करून घेतलेली आहे. इथे मी एक पाव भेंडी घेतली, स्वच्छ धुवून आणि अशी कट करून घेतलेली आहे. लोखंडाच्या तव्यावर आता तेल टाकायचं. तेल जास्त टाकायचं नाही, थोडंसं टाकायचं आहे. आपल्याला भेंडी थोडीशी परतून घ्यायची डाग येईपर्यंत. आता ही भेंडी टाकून घेते त्यामध्ये. भेंडीला खूप चिकटपणा असते. आता ही थोडीशी अशी परतून घेतली म्हणजे चिकटपणासुद्धा कमी होते. आणि आता हे छान परतून घेते. गॅस मिडियमला ठेवलेला आहे. जास्त तेलाचा वापर करायचा नाही, थोडासाच करायचा. आता हे छान परतून घेते आणि बघा वाफ निघाली म्हणजे चिकटपणा कमी होते. आणि मी 1 ते 2 मिनिटासाठी भेंडी परतून घेतलेली आहे आणि इथपर्यंत अशी बघा थोडीशी गुलाबी कलर आलेला आहे भेंडीला. इथपर्यंत अशी तव्यावर मी भाजून घेतली. आता त्याच लोखंडाच्या तव्यात खूप तिखट मिरची इथे वापरलेली आहे. तुम्ही तिखटाची वापरू शकता. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या तेल थोडंसंच टाकून मी भाजून घेतली डाग येईपर्यंत. आता खलबत्त्यात आपल्याला ही मिरची लसण ठेचून घ्यायचा. तुम्हाला जर अर्धा चमचा जिरं टाकायचे असेल तर मिरची भाजताना टाका. आता भेंडीसुद्धा आपल्याला हे ठेचून घ्यायची. जास्त ठेचत बसायचं नाही. असे 2 ते 3 तुकडे करायचे भेंडीचे. आता आम्ही हे ठेचून घेते भेंडी छान. मिक्सरला वगैरे फिरवत बसू नका. प्रत्येकाच्या घरामध्ये खलबत्ता असतो, त्याच्यामुळे ठेचूनच घ्या. आणि अशा प्रकारे बघा हे भेंडी ठेचून घेतलेली आहे. इथपर्यंत असं ठेचून घ्यायची. असे 2-3 तुकडे झाले पाहिजे भेंडीचे. आता हे काढून घेते मी. आता हे तवा माझा लोखंडाचा, ठेचेच बनवते यावरती. त्याच्यामुळं मी तुमच्याकडे जर नसेल लोखंडाचा तवा तर कढईमध्ये सुद्धा बनवू शकता. कारण काय होतं लोखंडामुळे थोडं ठेचायला छान चव येते, स्मोकी फ्लेवर येते त्याच्यामुळं. आता तेल टाकलेलं आहे. तेल जास्त वापरायचं नाही. बारीक चिरून असा कांदा टाकलेला आहे. अर्धा कांदा टाकलेला आहे मी. आणि कांदासुद्धा आपल्याला गुलाबी कलर येईपर्यंत असं थोडंसं परतून घ्यायचं छान. आता त्यामध्ये टाकायचं आहे आपण खलबत्त्याला वाटलेलं हे ठेचा. आता छान परतून घ्यायचं त्यामध्ये. आणि ठेचा हा कधीच खाला नसेल तर एकदा करून बघा आणि खाऊन बघा. खूप छान लागते चवीला. आता त्यावरून टाकते मी स्वच्छ बारीक चिरून कोथिंबीर. कोथिंबीर शिवाय तर चवच नाही म्हणतात तसा एक. आता कोथिंबीर टाकते बारीक चिरून. स्वच्छ धुवून टाकायची आहे. आणि त्यावरून टाकते मी 3 चमचे शेंगदाण्याचं कूट आहे. प्रत्येकाच्या घरात असते. आबडधोबड वाटून घ्यायचं आणि टाकायचं मस्त. आणि बघा एकदा करून आणि खायला घ्या. चपाती भाकरीसोबत तर मस्तच लागते. आवडला असेल तर लाईक करा.